साऊथ लुक देणारी छान अशी ही बाही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे खूप सोप्या पद्धतीनं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी चॅनलवर अपलोड झाल्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बघा, बाहीची उंची मी इथे टाकून घेत आहे. व्हिडिओ स्किप करत पाहू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, इथं बाहीची उंची टाकलेली आहे. 7 इंच घेतलेली आहे बाहीची उंची आणि 7 इंचावरती एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर असा मी आकार बाहीला देऊन घेतलेला आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही, म्हणजे तुम्हाला जेवढी बाहीची उंची हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी ह्या पद्धतीने घेतलेली आहे. 2.5 इंचावरती एक मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही 3.5 इंचावरती परत एक मार्किंग मी करून घेतलेली आहे. त्यानंतर ही लाईन आपल्याला तिरकी ड्रॉ करून घ्यायची आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि खूपच सुंदर असं लुक ह्या बाहीला येतं आणि एकदम सोपी आहे मैत्रिणींनो. ज्या नवीन मैत्रिणी क्लास करतात त्यांच्या अगदी लवकर लक्षात बसेल. तर ह्या पद्धतीने टॅप करून घ्यायचं. त्यानंतर मग दुसऱ्या साईडला पण आपल्याला ही मार्किंग भेटून जाते. त्यावरती मग आपण घट्ट परत मार्किंग करून घ्यायची. आणि साडीचा कपडासुद्धा आपल्याला याच्यासाठी कॉन्ट्रास्टमध्ये लागतो. कलर एकच आहे पण थोडा कपडा वेगळा आहे लायनिंगचा. तर छान असं कॉम्बिनेशन जमतं बघा मैत्रिणींनो, आणि छान असं लुक येतं. तर ह्या दोन्ही स्लीव्ज आपण वेगवेगळ्या करून घेऊया. आता एका स्लीव्जवरचं खालच्या स्लीव्जवर छान असं टॅप केल्यामुळं मार्किंग उमटलेली आहे. तर आपण आता ही स्लीव्ज तयार करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपल्याला या पद्धतीने, जसं आपलं खालचा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्यावरती व्यवस्थित अस्तरचा कपडा, जी बाही आपण कट केलेली आहे ती त्यावरती ठेवून इथं अशा पद्धतीने एक पिन लावून घ्यायची, म्हणजे कोणता कपडा सरकणार नाही. ब्लाऊज पीसचाही आणि अस्तरचाही कपडा सरकणार नाही, त्यासाठी अशा पिना लावून घेतलेल्या आहेत मी. आणि जी आपण मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरती आपल्याला आता सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे त्या पद्धतीने. एकदम सोपी पद्धत. 10 ते 15 मिनिटात तुमची ही स्लीव्ज तयार होते मैत्रिणींनो. एकदा नक्कीच ट्राय करून पहा. आता सरळ ह्या साईडला पण आपल्याला शिलाई सरळ टाकून घ्यायची आहे. आणि खूप छान छान स्लीव्जचे डिझाईनचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. आता खालच्या साईडला आपल्याला परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे, जी की नेहमीप्रमाणे आपण बाहीला देतो त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि हो, ब्लाऊज पीसचा कपडा मी इथं सरळ ठेवलेला आहे आणि नंतर त्यावरती अस्तर ठेवलेला आहे. आता इथं थोडासा स्टोन आला होता मध्ये, तो मी काढून घेतला. आणि मग यानंतर साईडला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला पूर्णतः कट करून घ्यायचा आहे. आता जे वरच्या साईडला आपण शिलाई टाकली त्याच्या अंतर अर्धा इंच कपडा शिल्लक सोडून आपल्याला पूर्ण कपडा आकारानुसार कट करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आणि त्यानंतर छान असे त्यावरती कट द्यायचे आहेत छोटे छोटे, जेणेकरून आपला जो कपडा आतल्या साईडला एकदम व्यवस्थित फोल्ड होईल, त्यासाठी इथं कट देऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला हे ओपन करायचे, म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा वरती काढून घ्यायचा आहे. आणि मग त्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे कपडा प्रेस करून घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर आपण दंड घेऱ्याच्या साईडने शिलाई टाकून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची. पूर्णपणे शिलाई टाकून घ्यायची आहे. यानंतर मी याला हँगिंग सुद्धा करणार आहे, त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि कमेंट करून नक्कीच सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल आणि आपली ही बाही शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली. आता वरच्या साईडनं जे आपण आकार दिलेला आहे त्यावरती सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला पूर्ण अस्तर जॉईन करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे.
आणि साईडचा जो पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे. अस्तर आपण प्रॉपर मापाने कट केलेलं असतं. पूर्ण अस्तर मी ते जॉईन करून घेतले आणि साईडचा कपडा कट करून घेतलाय ब्लाउज पीसचा. आता पूर्ण आपली ही बाही अशा पद्धतीने तयार झाली आणि आता त्यामध्ये आपण हा जो साडीतला कपडा काढलेला आहे त्याच्यापासून आपल्याला आता त्यामध्ये प्लेटा टाकायच्या आहेत. तर असा मी साईडचा जो साडीतला कपडा असतो तो काढून घेतलेला आहे आणि दोन्ही सेम घ्यायचा आहे दोन्ही बाहीला. या पद्धतीने याच्यावर मी आता प्लेटा टाकून घेणार आहे. मधोमध इथं मार्किंग करून घ्यायची पहा कपड्यावरती. आणि मग त्यानंतर ह्या साईडने जेवढ्या प्लेटा पडतील तेवढ्या आणि ह्या साईडने जेवढ्या प्लेटा पडतील तेवढ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. एकावर एक ही प्लेट आली पाहिजे बघा मैत्रिणींनो. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे बघा. एक दोन दोन प्लेटा धरून मी शिलाई टाकून घेते. प्लेटवर प्लेट आली पाहिजे दाखवल्याप्रमाणे. खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही मैत्रिणींनो. आणि अशी शिलाई टाकून घ्यायची. आता इकडच्या साईडने 4 प्लेट आलेल्या आहेत. आता त्याच पद्धतीने ह्या साईडला सुद्धा 4 प्लेट मी इथं टाकून घेत आहे. तुम्ही याला चुन्या सुद्धा बोलू शकता. हे बघा, एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत या प्लेटा आपल्याला. एकूण सुद्धा 4 प्लेटा मी इथं टाकून घेतल्यात. आणि रफ करून घ्यायचे जेणेकरून शिलाई सटकली नाही पाहिजे. आता वरच्या साईडला बघा, जो आकार आपण वरच्या साईडला जास्त दिलेला होता, तर आता वरच्या साईडने जशा प्लेटा आहेत तशीच आपल्याला एक एक प्लेट व्यवस्थित पकडून आणि त्यावरती अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. पूर्ण आहे तशा प्लेट आपल्याला आता इथं अंतर ह्या पद्धतीने आता ह्या साईडच्या विरुद्ध साईडला फोल्ड करायच्या आहेत आणि प्रत्येक प्लेट व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची. फिनिशिंग छान दिसते आणि बाहीला सुद्धा छान असा लुक येतो. आता याची तुम्ही लॉंग स्लीव्स तयार करून सुद्धा ह्या पद्धतीने स्लीव्स तयार करू शकता. एक शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला होता, तो 1.5 ते 2 लाखापर्यंत व्हायरल गेलेला आहे. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एकदम सविस्तर खूप छान पद्धतीने शिकवलं होतं. तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं, सर्वांचे मी आभार व्यक्त करते. छान असा व्हिडिओ तो व्हायरल गेलेला आहे आणि मग त्याच्यातूनच म्हटलं आपण एक फुल व्हिडिओसुद्धा छान असा आपण तयार करावा, जेणेकरून ज्या नवीन मैत्रिणी क्लास करतात त्यांना एकदम असं लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी मग मी हा एकदम सायलेंटमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता इथे तुम्ही पिना लावून घेऊ शकता कपडा जर हलत असेल तर. मला आता प्रॅक्टिस आहे त्यामुळं मी काही पिना वगैरे इथं लावून घेतल्या नाही. आणि जो आपण साडीच्या कपड्याच्या चुन्या पाडलेल्या आहेत त्याला तुम्ही आतल्या साईडला अस्तर आणि प्लेटा दोन्हीही जॉईन करू शकता. कॅनव्हस पण तुम्ही त्याला वापरू शकता. मी इथं नाही वापरलेलं आहे. आता वरच्या साईडनं पण आपल्याला छान अशा प्लेटा व्यवस्थित पकडून आणि त्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. आता ह्या बाहीला छान असं हँगिंगसुद्धा करायचं आहे. समोरून बीट्स लावायच्या आहेत. त्याचे फोटो मी तुम्हाला समोर व्हिडिओच्या शेवटला दाखवीनच. आणि मग अजूनच याला छान असं लुक येतं आहे बघा मैत्रिणींनो. तर ही साऊथमध्ये बाही छान वाटते. साऊथ इंडियन साडीचं लुक आहे आणि त्यांचं लुकसुद्धा साऊथ आहे साडीचं, आणि साऊथच लुक त्यांना करायचं आहे. त्यासाठी मग ही स्लीव्ज एकदम परफेक्ट आहे बघा, खूपच छान. त्याच्या साईडला आपण लेस वगैरे लावू शकतो, पण ब्लाऊजवरती गच्च भरलेली डिझाईन आहे त्यामुळं मग मी यावरती काही लेस वगैरे लावणार नाही. फक्त एक सिंपल बटन लावून दिलं आहे. तर कसं वाटलं बाईचं लुक नक्कीच सांगा कमेंट करून. श्री स्वामी समर्थ.